नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंबाईंड मेंटर ऑफिशियलच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं स्वागत. बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी होती की आपल्याला अर्थव्यवस्थेचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत त्यांचं विश्लेषण पाहिजे. मग आज आपण जे आयोगाची चौकट आहे त्यामध्ये प्रश्नांचं विश्लेषण आणि या प्रश्नांच्या विश्लेषणावरती संभाव्य प्रश्न कसे निर्माण होतील यावरती एक सखोल चर्चा करणार आहे. पुढील एक अर्धा असेल पाऊण तासामध्ये एकदम शांत निवांत पद्धतीने आपण हे जे 15 प्रश्न आहेत अर्थव्यवस्थेचे हे नीट समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर डायरेक्टली काही वेळ न घालवता आपण डायरेक्टली विश्लेषणाला चालू करूया. पहिला प्रश्न जो होता तो कशाच्या संदर्भातला आहे? अर्थव्यवस्थेचे जे प्रश्न होते ते 21 नंबर पासून चालू होतात. आता हो 17, 18, 19, 20, 21. आता ह्या सिरीज मध्ये आपण की प्रश्न कसा विचारला हे तर आपण समजून घेणार आहे. त्याचबरोबर याच्यामधनं आपण फ्युचरमध्ये आयोग कुठला प्रश्न विचार शकतं का हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. मग आता फर्स्ट ज्यावेळेस क्वेश्चन आपण अनालाइज करू तो कशाच्या संदर्भामध्ये? तो औद्योगिक कामगारांच्या ग्राहक किंमत निर्देशांकांबद्दल. ग्राहक किंमत निर्देशांक, पण हा कशाच्या संदर्भातला आहे? हा औद्योगिक कामगारांच्या संदर्भातला. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जर निर्देशांक पकडले तर 3 प्रकारचे निर्देशांक. कोणते कोणते? एक आहे सीपीआय, एक आहे डब्ल्यूपीआय आणि एक आहे इंडस्ट्रियल सीपीआय इंडस्ट्रियल वर्कर. आणि आजचा जो प्रश्न विचारलेला आहे तो कशासाठी संदर्भात विचारलेला आहे की कंझ्युमर प्राइस इंडेक्स फॉर इंडस्ट्रियल वर्कर्स. आता यांच्यातला फरक काय? सीपीआय जो आहे आणि डब्ल्यूपीआय आहे ह्या वस्तू किती ट्रॅक करतात? सीपीआय मध्ये सेवा आणि वस्तूंचा समावेश आहे, बरोबर आहे की नाही? परंतु डब्ल्यूपीआय मध्ये केवळ आणि केवळ वस्तूंचा समावेश आहे, इथं सेवा इन्क्लूड केलेल्या नाहीयेत. आणि सीपीआय इंडस्ट्रियल वर्कर जो आहे तो वस्तू आणि सेवा यांचा दोन्हींचा पण समावेश याच्यामध्ये होतो. मग या ठिकाणी सीपीआय मध्ये आणि डब्ल्यूपीआय मध्ये किती वस्तू आहेत? 697. सीपीआय मध्ये किती आहे? सीपीआय मध्ये किती आहे? 460. आणि सीपीआय आयडब्ल्यू मध्ये किती आहे? 463. मग यांचा आधारभूत वर्ष कसं आहे? यांचा आधारभूत वर्ष कसं आहे? सीपीआय आयडब्ल्यूचं आधारभूत वर्ष जे आहे ते 2016 आहे. डब्ल्यूपीआयचं जे आधारभूत वर्ष आहे ते किती आहे? ते 2012 आहे. आणि सीपीआयचं जे आधारभूत वर्ष आहे ते 2011-12 आहे. याचबरोबर हे जे इंडेक्स आहेत हे निर्देशांक कुठले मंत्रालय रिलीज करतात हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे. मग सीपीआय आयडब्ल्यू जे आहे ते श्रम मंत्रालय जे आहे तो इंडेक्स हा रिलीज करतोय. डब्ल्यूपीआय कोण रिलीज करत आहे? आर्थिक सल्लागार जो विभाग आहे ते डब्ल्यूपीआय रिलीज करतंय. वेअर एज सीपीआय कोण रिलीज करतंय? पूर्वीचं सीएसओ आणि आत्ताचं कोण? एनएसओ. तर अशा पद्धतीने आपण सीपीआय, डब्ल्यूपीआय आणि सीपीआय इंडस्ट्रियल वर्कर ग्राहक किंमत निर्देशांक कुणासाठी? तर औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या जे कामगार आहे यासाठी जे विविध निर्देशांक आहेत यांची थोडक्यात माहिती जाणून घेतलेली. मग आता एवढं सगळं समजून घेतलं तर प्रश्न कोणता आहे आणि कशावरती आहे हा आपल्याला ऍड्रेस करणं सोपं जाणार. मग आता सर्वप्रथम पहिलं स्टेटमेंट काय सांगतंय? पहिलं स्टेटमेंट कशाच्या संदर्भात नीट समजून घेऊया आपण. काय सांगता येते की खालीलपैकी कोणते विधान औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकाबद्दल खरे आहे? हे भारतातील सर्व कामगारांना लागू होते, मग त्यांचे कार्यक्षेत्र कोणतेही असो. बिलकुल नाही, हे काय सर्व कामगारांसाठी नाहीये,
हे केवळ औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणारे जे कामगार आहेत यासाठीच ते लागू होत आहे. त्यामुळे पहिलं जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं ठरतंय. दुसरं स्टेटमेंट काय, केवळ किमान वेतन निश्चित करण्यासाठी हे वापरले जाते. हा जो केवळ शब्द जो आहे ना, केवळ असतो, ओनली असतोय, सोलली असतोय, हे लय डेंजर शब्द आहेत. असे ज्यावेळेस स्टेटमेंट येतात इथं 2 मिनिटं आपण थांबलं पाहिजे, विचार केला पाहिजे, आणि बहुतांश वेळा हे स्टेटमेंट चुकीचे असतात. मग यांनी काय विचारलं की केवळ किमान वेतन निश्चित करण्यासाठी हे वापरले जाते. वेतन निश्चित करणं हा एक वन ऑफ द फॅक्टर आहे, पण त्याचबरोबर वेतनाच्या संदर्भामध्ये ज्या वाटाघाटी असतील किंवा जे काय वेतन ऍडजस्टमेंट असते पिरियडिक, हे करण्यासाठी देखील या निर्देशकांचा वापर केला जातो. त्यामुळे सेकंड स्टेटमेंट देखील चुकीचं होतं. तिसरं काय, हे वस्तू आणि सेवांच्या एका निश्चित बास्केटवरती आधारित आहे जे कधीही बदलत नाही. आता कधीही बदलत नाही हे कधी असं होऊ शकतो का? तो निर्देशांक आहे, त्यांचे जे आधारभूत वर्ष जे आहेत आपण बघितले की ते वेळोवेळी बदलत जातात. आधारभूत वर्ष असतील 1999, 2000, 4, 5, 11, 12, आणि आता जो बदल होतोय तो 22, 23. हा बदल कशासाठी होतो की वेळोवेळी होणारे जे काय किमतीमधला बदल आहे तो ट्रॅक करण्यासाठी हे आधारभूत वर्ष जे आहेत ते बदलत जातात. मग त्यामुळं जे स्टेटमेंट काय सांगते की ही जी निश्चित बास्केट आहे ती कधीच बदलत नाही. असं होईल का? ही बास्केट बदलत जाती, कारण का प्रत्येक काळानुसार त्यातल्या ज्या कमॉडिटीज आहेत, ज्या ग्राहकांकडनं असतील किंवा होलसेल प्राइसवरती असतील, त्यांची जी मागणी ती बदलत जाणार आणि ती आपण ट्रॅक करणं गरजेचं आहे. त्यामुळे तिसरं स्टेटमेंट पण चुकीचं ठरतं. मग चौथं स्टेटमेंट कोणतं आहे की औद्योगिक कामगारांना वाजवी वेतन मिळून त्यांच्या जीवनमान चांगले राखण्यास हे मदत करते. ऑब्व्हियसली औद्योगिक कामगारांना वाजवी वेतन मिळून त्यांचे जीवनमान चांगले राखण्यास हे मदत करते. हे स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे. त्यामुळे याचं उत्तर काय येईल? फक्त आणि फक्त ड. 3 उत्तर येईल याच्यामध्ये. सो आपण औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशकांबद्दल काय खरं आहे काय खोटं आहे हे नीट व्यवस्थितपणे समजून घेतलेलं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन कशा संदर्भातला आहे? नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आरबीआयच्या मध्यवर्ती बँकांच्या जे गुणात्मक पतनियंत्रणाची जी साधनं आहेत, पतनियंत्रणाची जी साधनं आहेत या संदर्भात आहे. आता मित्रांनो, पतनियंत्रणाची जी साधनं आहेत ती 2 प्रकारची आहेत. ती 2 कोणत्या प्रकारची आहेत? ती आहेत गुणात्मक आणि एक आहे संख्यात्मक. आता याच्यामध्ये विचारलं कशा संदर्भातलं? गुणात्मक विचारलेलं आहे. आता संख्यात्मक जे असतात, संख्यात्मक म्हणजे काय की अर्थव्यवस्थेमध्ये जो काय पैशाचा प्रवाह आहे या प्रवाहाला भेदभाव रहित सगळ्या क्षेत्रांना हे अफेक्ट करतं. हे भेदभाव रहित आहे. सर्व क्षेत्रांना अफेक्ट करतं. वेरॅज गुणात्मक जे आहेत हे सर्व क्षेत्रांना अफेक्ट न करता काही ठराविक उद्दिष्ट ठेवूनच मध्यवर्ती बँक पारित करत असतं. हा पहिला फरक आहे. दुसरा मुद्दा जो आहे ते संख्यात्मक जे पतनियंत्रणाची धोरणं आहेत त्याच्यामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे पुन्हा अजून 2 गट आहेत. प्रत्यक्षामध्ये काय येतं? CRR येतो, SLR येतो. अप्रत्यक्षामध्ये काय येतं? ओपन मार्केट ऑपरेशन्स येतात. बरोबर आहे की नाही? त्याचबरोबर बँक दर येतो. अजून ज्या कुठले मार्जिनल लेंडिंग रेट्स जे आहेत इतर विविध बँकांचे ते देखील कशामध्ये येतात? अप्रत्यक्ष जे आहेत संख्यात्मक पतनियंत्रणाचे जे साधनं त्या अंतर्गत. मग गुणात्मक मध्ये काय येतं? गुणात्मक मध्ये सर्वप्रथम येतं की उपभोग खर्चाचं नियंत्रण करणं, ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण? कंट्रोल ऑन कन्झ्युमर क्रेडिट. कंट्रोल ऑन कन्झ्युमर क्रेडिट. दुसरा आहे कंट्रोल थ्रू इश्युइंग द डायरेक्टिव्स. म्हणजे काय की आरबीआय ही वारंवार ज्या शेड्यूल बँक आहेत यांना निर्देश पारित करत राहतं की कुठल्या प्रकारच्या तुम्ही ज्या बेस्ट बँकिंग प्रॅक्टिसेस आहेत त्या तुम्ही फॉलो केल्या पाहिजेत. हा एक मुद्दा आहे. मग तिसरा काय? रेग्युलेशन ऑफ मार्जिन रिक्वायरमेंट. मार्जिन रिक्वायरमेंट म्हणजे काय की कर्ज तारण सीमांचे नियोजन. तुम्ही किती नफा कमवला पाहिजे याचं देखील मध्यवर्ती बँकांना वेळोवेळी मार्गदर्शन करत असतं. परंतु ओपन मार्केट ऑपरेशन जे आहेत
ओपन मार्केट ऑपरेशन जे आहेत ते गुणात्मकचे पार्ट आहेत का? बिलकुल नाही. आपण आता जस्ट बघितलं ते कशाचे पार्ट आहेत, ते संख्यात्मक याचे पार्ट आहेत. संख्यात्मक पतधोरण जे आहे त्याच्यामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष, प्रत्यक्षमध्ये CRR SLR आणि अप्रत्यक्षमध्ये काय येतं, अप्रत्यक्षमध्ये जे ओपन मार्केट ऑपरेशन्स आहेत किंवा बँक रेट जे आहेत ते संख्यात्मक जे काय पत नियंत्रणाची धोरण आहेत या अंतर्गत येतात. म्हणून प्रश्न विचारलेला आहे गुणात्मक आणि काय येत नाही तर 4 खुल्या बाजारातील व्यवहार जो काय तो यामध्ये येत नाही. याचं उत्तर काय येईल, ओपन मार्केट ऑपरेशन किंवा खुल्या बाजारातील व्यवहार. आता नेक्स्ट क्वेश्चन कशाच्या संदर्भातला आहे, नेक्स्ट क्वेश्चन जो आहे क्वेश्चन नंबर 23. खालील विधानांपैकी कोणते बरोबर आहे? भारतीय हस्तोद्योग विकास महामंडळाची स्थापना 1958 साली करण्यात आली. आता हे बरोबर आहे का स्टेटमेंट? येस. याची स्थापना कधी करण्यात आली? 1958. त्यानंतर 1961 मध्ये याचं नामकरण करण्यात आलं. याचं नामकरण काय करण्यात आलं की हस्तकला व हातमाग निर्यात प्रोत्साहन महामंडळ. आणि 2021 ला रिसेंटली हे जे काय महामंडळ आहे हे सरकारने बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि ह्या ज्या भारतीय हस्तोद्योग विकास महामंडळाची जी काय वैशिष्ट्य किंवा स्थापन का करण्यात आलेलं आहे याचं मुख्य जे कारण होतं की हातमाग आणि हस्तोद्योग क्षेत्रातील जे काय वस्तू निर्माण होतात यांना चालना देण्यासाठी, या क्षेत्रामध्ये निर्यातीला चालना देण्यासाठी, देशांतर्गत याचं कन्झम्पशन वाढण्यासाठी या महामंडळाची स्थापना करण्यात आली होती. आणि जे पहिलं स्टेटमेंट आहे की याची स्थापना 1958 साली करण्यात आली हे अगदी बरोबर आहे. सेकंड स्टेटमेंट काय, हे PM विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेच्या संदर्भात आहे. हे काय सांगते की ही योजना केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे. आता तसं जर बघितलं तर सेकंड स्टेटमेंट पण बरोबर आहे. इट इज अ सेंट्रल सेक्टर स्कीम. म्हणजे काय की केंद्र सरकार 100% याच्यामध्ये अनुदान देत आहे आणि जे कारागीर पारंपरिक कारागीर आहेत यांचे स्किल डेव्हलपमेंट कौशल विकास करण्यासाठी त्यांना विनातारण कर्ज पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी किंवा जे मार्केटिंग आणि ब्रँडिंगसाठी असिस्टन्स पाहिजे ते असिस्टन्स देण्यासाठी ही जी योजना आहे ती सरकारने आणली होती. म्हणजे दोन जर ऑप्शन आपण बघितले, पहिलं कशाच्या संदर्भात आहे, पहिलं महामंडळाच्या संदर्भात आहे. जे महामंडळ 2021 साली बंद पडलं आणि त्याचं पर्पज काय होतं की हातमाग आणि हस्तोद्योग उद्योगाला चालना देणं. हा सेपरेट मुद्दा राहिला पण तो विचारलाय पॉइंट मध्ये. आणि सेकंड पॉइंट कशाच्या संदर्भात विचारलेला आहे, हा स्कीमच्या संदर्भात विचारलेला आहे की ही जी विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना आहे ही कशाच्या संदर्भात आहे. मग ध्यानात घ्या मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करसाल एखादी स्कीमचा जर अभ्यास करत असाल तर तुम्ही स्टॅटिकचा अभ्यास करत असताना त्या संदर्भात कुठलं महामंडळ किंवा सरकारने कुठली प्रोव्हिजन करून ठेवलेली आहे का हे देखील बघणं गरजेचं आहे. आणि हे महत्व आपल्याला हा प्रिव्हियस इयर जे प्रश्नसंच आहेत यांचं ज्यावेळेस विश्लेषण करू याच्यामधून आपल्याला दिसून येतं. मग याचं उत्तर काय येईल, उत्तर येईल अ आणि ब दोन्ही पण बरोबर आहेत. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 24 हा कशाच्या संदर्भात आहे, हा लोकसंख्येच्या अभ्यासाच्या संदर्भात आहे. प्रश्न नीट वाचला तर काय येतंय, काय समजतंय की भारतीय लोकसंख्येच्या अभ्यासात खालीलपैकी सतत बदलणारे 3 प्रमुख घटक कोणते. आता लोकसंख्येमध्ये 3 सातत्याने बदलणारे घटक जर बघितले तर ते 3 आहेत. कोणते कोणते, तो आहे मृत्यू दर, दुसरा जन्मदर आणि तिसरा जे आहे ते स्थलांतर. मृत्यूदर म्हणजे काय की दर 1000 लोकसंख्येपाठीमाग त्या लोकसंख्येमध्ये किती लोकांचा मृत्यू पावतोय म्हणजे मृत्यूदर. दर 1000 लोकसंख्येपाठीमाग किती नवीन बालक जन्म घेत आहेत म्हणजे काय झाला जन्मदर. आणि स्थलांतर म्हणजे काय, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जे लोकांचं कामगारासाठी असेल, रोजगारासाठी असेल किंवा इतर कुठल्या कारणासाठी जी काय मुवमेंट होते त्याला काय म्हणतो आपण, स्थलांतर. मग याच्यातनं ऑप्शन काय काय दिलेले आहेत आपल्याला की भारतीय लोकसंख्येच्या अभ्यासात खालीलपैकी सतत बदलणारे 3 प्रमुख घटक कोणते. जन्मदर, माता मृत्यू दर आणि अर्भक मृत्यू दर जर बघितले तर हे काय आहेत
हे सब पार्टच आहेत. हे जे ब्रॉड मृत्यूदरची जी कॅटेगरी आहे या अंतर्गतच आपण काय म्हणतो की माता मृत्यूदर असेल किंवा अर्भक मृत्यूदर असेल हे मोजतो. मग अर्भक मृत्यूदर म्हणजे काय की नवजात शिशुदर मृत्यूदर जो आहे म्हणजे 1 महिन्यापर्यंत जो शिशु काही कारणास्तव दगावतो त्याला काय म्हणतो आपण नवजात शिशु मृत्यूदर. 1 वर्षाच्या आतमध्ये जर तो बालक मृत्यू पावत असेल किंवा दगावत असेल तर त्याला आपण काय म्हणतो अर्भक मृत्यूदर म्हणतो. आणि तेच जर बालक 5 वर्षाच्या आतमध्ये जर दगावत असेल तर त्याला आपण काय म्हणतो बाल मृत्यू दर. आणि माता मृत्यू दर मध्ये काय म्हणतो आपण की किती 1000 किंवा 1,00,000च्या ज्यावेळेस प्रेग्नन्सी होतील जी काय प्रेग्नन्सीमध्ये किती माता ह्या त्या काळामध्ये दगावतात ते कशामध्ये मोजलं जातं ते माता मृत्यू दरामध्ये मोजलं जातं. तर याचं उत्तर काय येईल की लोकसंख्येच्या अभ्यासात खालीलपैकी सतत बदलणारे 3 प्रमुख घटक कोणते जन्मदर मृत्यूदर आणि स्थलांतर. आता हे जे स्थलांतर आहे ना मित्रांनो स्थलांतर काय करतं तुमचं वितरण आणि तुमची लोकसंख्येमधली जी काय रचना आहे हे रचना देखील बदलतं. म्हणजे काय हे जे स्थलांतर असतं एका देशातून दुसऱ्या देशात पण असू शकतं त्याचप्रमाणे ते खेड्यातनं शहरी भागामध्ये पण असू शकतं. म्हणजे भारतामध्ये जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागातनं शहरी भागामध्ये स्थलांतर होतंय. आणि हे काय करतंय तिथलं स्ट्रक्चर आणि कॉम्पोजिशन जे वितरण आहे लोकसंख्येचं जे वितरण जे आहे आणि ती जी रचना आहे ती रचना देखील बदलतं. आणि हा एक्स्ट्रा पॉईंट तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे आणि तेच आपण या विश्लेषणाच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळं क्वेश्चन नंबर 24चं उत्तर काय येईल ऑप्शन 3 जन्मदर मृत्यूदर आणि स्थलांतर. पुढील प्रश्न क्रमांक 25. आता हा कशाच्या संदर्भात आहे हा IMF नी जी लिस्ट दिली 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने की मध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार जगातील सर्वोच्च 5 मोठ्या अर्थव्यवस्था किंवा सर्वात श्रीमंत देशांचा योग्य क्रम लावा. मग आता ज्यावेळेस सर्वात श्रीमंत देश म्हणून आपण एखाद्या देशांची वर्गवारी लावतो त्यावेळेस आपले डोळे झाकून समोर आलं पाहिजे की अमेरिका सद्यस्थितीला सर्वात श्रीमंत असा देश आहे. मग जर आपण ऑप्शन्स बघितले तर अमेरिका फक्त 2च ठिकाणी पहिल्यांदा आहे 2 आणि 4. परंतु अमेरिकेनंतर भारत हा लगेच श्रीमंत येईल का चीन आपल्या पुढे आहे हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्याचबरोबर जर्मनी आपल्या पुढे आहे त्यामुळं सेकंड स्टेटमेंट पण चूक होऊ शकतं. मग बरोबर उत्तर काय येईल की अमेरिका चायना जर्मनी जपान आणि इंडिया हे काय आहेत सर्वात श्रीमंत देश आपण ज्याला म्हणू शकतो किंवा सर्वात ताकदवर अर्थव्यवस्था जगामध्ये सद्यस्थितीला असलेला. मग आता यांची वैशिष्ट्य काय अमेरिकेसारखा देश ज्यावेळेस आपण म्हणतो की सर्वात श्रीमंत आहे तर त्यांचं कारण असं की त्यांची जी तांत्रिक प्रगती आहे त्याचबरोबर त्यांच्या वैविध्यपूर्ण जे सेवा क्षेत्र आहे त्यामुळं एक विलक्षण वलय अमेरिकेला निर्माण झालेलं आहे. चीनचा जर याच्यामध्ये विचार केला तर चीनमध्ये काय की मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी खूप मोठ्या प्रमाणामध्ये ज्याला उत्पादन क्षमता म्हणतो आपण चीनला काय म्हणतं की फॅक्टरी ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी म्हणून देखील चीनचं संबोधन केलं जातं. त्यानंतर जर्मनी काय तिसरा जो देश आहे सर्वात श्रीमंत देश जर्मनी ही जर्मनी जगामध्ये सगळ्यात जास्त कुशल कामगार आहेत म्हणून ओळखली जाते. ही जर्मनी जी आहे ती ऑटोमॅटिव्ह आणि ॲडव्हान्स स्टेज ऑफ मॅन्युफॅक्चरिंग असेल यासाठी ओळखली जाते. आणि जपान जे आहेत इथं प्रगत राष्ट्र आहे परंतु यांनी प्रगती कशी साध्य केलेली आहे हे निर्यात धोरण डोळ्यासमोर ठेवून त्यांनी जी काय प्रगती गेल्या 100, 150, 200 वर्षामध्ये अचीव केलेली आहे. आणि सगळ्यात सरतेशेवटी येतं तो म्हणजे भारताची का बरं सर्वात श्रीमंत देश म्हणून गणना केली जाते याचं कारण असं की भारताचं मोठं लार्ज डोमेस्टिक मार्केट ज्याला आपण काय म्हणतो देशांतर्गत बाजारपेठ भारताची खूप जास्त आहे. आणि याच कारणास्तव आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताला पहिल्या 5 जे राष्ट्र आहेत यामध्ये स्थान दिलेलं आहे. काही रिसेंट जे एस्टिमेट जे आहेत यामध्ये काय सांगतात आपण ऑलरेडी जपानला ओव्हरटेक केलेलं आहे आणि पुढील 2 वर्षामध्ये आपण जर्मनीला देखील पाठीमागं टाकू. मग हा पोटेन्शियल तुमचा क्वेश्चन होऊ शकतो की आता भारत हा 4थ्या स्थानी आहे पुढील 2 वर्षी तो जर्मनीला पण पाठीमागं टाकेल. मग कदाचित हाच क्वेश्चन येऊ शकतो की भारताचं स्थान कितवं आहे. म्हणून ही जी गोष्ट आहे ती तुम्ही महत्वाची आहे आणि ही तुम्ही ध्यानात ठेवली
पाहिजे. त्यामुळे याचं उत्तर काय येईल? क्वेश्चन नंबर 25चा 4. आता पुढील प्रश्न बघू आपण. तो कशाच्या संदर्भात आहे? विजय केळकर कमिटीच्या संदर्भात आहे. विजय केळकर कमिटी. डॉक्टर विजय केळकर समितीचा अहवाल हा शी संबंधित होता. आता विजय केळकर कमिटी ही कशाच्या संदर्भात होती? सर्वप्रथम प्रशासकीय सुधारणा म्हणू शकतो का आपण? बिलकुल नाही. ही विजय केळकर कमिटी जी आहे ती अप्रत्यक्ष कर विषयक सुधारणाशी संदर्भात होती. आणि ही कधी आली होती? ही 2002 साली आली होती. मग ह्या विजय केळकर कमिटीने काय सांगितलं की सिम्प्लिफिकेशन ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस म्हणजे काय, की जे अप्रत्यक्ष कर आहेत त्याच्यामध्ये सुधारणा करणं, त्याच्यामध्ये कंप्लायन्स ज्याला इंग्लिशमध्ये अनुपालन म्हणतो, आणि लोकांना समजेल असं सुरळ साध्या भाषेमध्ये त्याची व्याख्या वगैरे करणं, या संदर्भातील जे बदल आहेत ते कुणी सांगितले होते? विजय केळकर कमिटीने सांगितले होते. मग सद्यस्थितीला सिम्प्लिफिकेशन असेल, कंप्लायन्स असेल, त्यानंतर जो अप्रत्यक्ष कराचा जो कॅस्केडिंग इफेक्ट आहे म्हणजे काय की देशांतर्गत वस्तू आणि सेवांची जी काही किंमत वाढत जाते, हा जी कॅस्केडिंग इफेक्ट आहे ती ऍड्रेस करण्याचा प्रयत्न विजय केळकर कमिटीने केला होता. त्यामुळं आपण विजय केळकर कमिटीच्या ज्या महत्वाच्या 3 गोष्टी ज्या आहेत त्या नीट समजून घेतलेल्या आहेत. ह्या ज्या 3 रेकमेंडेशन्स आहेत की टू ऍड्रेस द कॅस्केडिंग इफेक्ट म्हणजे अप्रत्यक्ष करामुळे जी काही महागाई वाढते ते, अप्रत्यक्ष कराचं सुरळीकरण करणं आणि अप्रत्यक्ष कराचं कंप्लायन्स आणि सिम्प्लिफिकेशन, अनुपालन, आणि जास्तीत जास्त लोक अप्रत्यक्ष कर कशी भरतील या पद्धतीने त्याची रचना करणं. आता याच्यावरती नेक्स्ट क्वेश्चन कशावरती येऊ शकतो की खालीलपैकी रेकमेंडेशन कुठल्या कमिटीच्या संदर्भात आहे, आणि ह्या रेकमेंडेशन तुम्ही ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. आता प्रशासकीय सुधारणा म्हणजे ज्यावेळेस आपण फर्स्ट पॉइंट एक्सप्लेन करू, प्रशासकीय सुधारणा ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स. आतापर्यंत 2 प्रशासकीय सुधारणा आयोग झाले. हे 2 कोणते? सुधारणा आयोग. पहिला जो होता तो 1966 ला. त्याचे अध्यक्ष कोण होते? मोरारजी देसाई. आणि दुसरा जो प्रशासकीय आयोग झाला तो कधी झाला? 2005 साली. त्याचा रिपोर्ट आला 2006 ला. याचे अध्यक्ष जे होते ते कोण होते? वीरप्पा मोईली. आता ह्या गोष्टी ज्या आहेत मित्रांनो ध्यानात ठेवा की जरी अप्रत्यक्ष कर विषय त्यांनी विचारला असेल, नेक्स्ट टाइमला क्वेश्चन ते प्रशासकीय सुधारणाबद्दल पण विचारू शकतात. कारण का प्रशासकीय सुधारणा ह्या सातत्याने चर्चेत असलेल्या गोष्टीत, म्हणून प्रशासकीय सुधारणाबद्दल जे 2 आयोग आहे, वीरप्पा मोईली त्याचे अध्यक्ष होते 2005 साली, आणि 1966 साली कोण अध्यक्ष होते? ते मोरारजी देसाई. आणि हे तुम्ही ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. आता दुसरा ऑप्शन जर बघितला, दुसरा ऑप्शन अजून एक कोणता आहे की वित्तीय क्षेत्रातील सुधारणा. वित्तीय क्षेत्रातील सुधारणासाठी जी कमिटी होती ती कमिटी कोणती होती? त्या कमिटीचं नाव काय होतं? नरसिम्हन कमिटी होती. इथं कोणती कमिटी होती? नरसिम्हन समिती. आणि ह्या समितीचे जे रिपोर्ट्स आलेले आहेत ते कधी कधी आलेले आहेत? 1992 आणि 1998 साली आलेले आहेत. ज्या वेळेस बँकांचं राष्ट्रीयकरण झालं, राष्ट्रीयकरणामुळे जी बँकांची गळचेपी झाली, ती गळचेपी ऍड्रेस करण्यासाठी जे काय नरसिम्हन कमिटीचे रिकमेंडेशन होते, म्हणजे बघा तुम्हाला क्रोनॉलॉजी समजून घ्यायचे की 1969 साली पहिल्यांदा बँकाचं जे काय राष्ट्रीयकरण झालं, त्यानंतर 1980 ला एक सेकंड फेज मध्ये झालं, आणि त्यानंतर या राष्ट्रीयकरणानंतर बँकांच्या परफॉर्मन्सवरती, कार्यक्षमतेवरती जे प्रभाव झाले ते काढून टाकण्यासाठी जे काय रिफॉर्म झाल्या, ज्या सुधारणा झाल्या, त्या कशामध्ये ऍड्रेस करण्याचा प्रयत्न केला? ते नरसिम्हन समितीमध्ये ऍड्रेस करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. आणि दुसरा जो आता शेवटचा जो ऑप्शन दिलेला आहे तो व्यापार विषयक सुधारणा. आता या व्यापार विषयक सुधारणासाठी जी कमिटी होती ती राजा चेले या कमिटी होती. ही राजा चेले या कमिटीने जे काय रिकमेंडेशन दिले ते कशाच्या संदर्भात होते? की जे टॅरिफ होते, म्हणजे काय की बाहेरच्या देशातनं जे आपल्याकडे वस्तू आणि सेवा होत्या त्यावरती जो सीमा शुल्क लावला जात होता, कस्टम्स आणि एक्साइज, त्याबद्दल सुधारणा करण्यासाठी हा जो आहे ती राजा चेले या कमिटी किंवा समितीची स्थापना करण्यात आलेली
होती. त्यामुळे डॉक्टर विजय केळकर समितीचा अहवाल कशाच्या संदर्भात आहे? अप्रत्यक्ष कर विषयक सुधारणाच्या संदर्भात आहे. वित्तीय क्षेत्रातील सुधारणा कुठली? नरसिम्हन समिती. प्रशासकीय सुधारणांबद्दल कोणता? पहिलं मोरारजी देसाई, त्यानंतर वीरप्पा मोइली यांचं वर्ष तुम्ही ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. आणि व्यापार विषयक सुधारणा ज्या कशाच्या संदर्भात होत्या? त्या टॅक्स रिफॉर्मच्या संदर्भात होत्या. म्हणजे ज्या काय बदल झाले ते कर रचनामध्ये बदल करण्यात आले आणि त्यानुसार ज्या व्यापार मध्ये ज्या सुधारणा झाल्या त्या समितीचं नाव काय होतं? राजा चेलिया समिती होती. आणि अशा चारही प्रकारच्या समित्या आपण याच्यामध्ये या विश्लेषणामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. या 4 समिती तुम्ही ध्यानात ठेवणं खूप महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्यावरती नेक्स्ट एक्झामला नक्कीच कुठला ना कुठला क्वेश्चन तयार होऊ शकतो. त्यामुळे ह्या तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करणं गरजेचं आहे. आता पुढील प्रश्न कोणता आहे? क्वेश्चन नंबर 27. क्वेश्चन नंबर 27 कशाच्या संदर्भातला आहे? आपण प्रश्न नीट वाचून घेऊया. की मध्ये मानवी गरिबी निर्देशकांच्या जागी ह्युमन पॉवर्टी इंडेक्स बहुआयामी दारिद्र्य निर्देशकांची संकल्पना मांडण्यात आली. आता ही जी मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सची संकल्पना आहे ती कधी मांडण्यात आली? जो मानव विकास हा अहवाल आहे 2010चा, यामध्ये ही संकल्पना मांडण्यात आली. ह्युमन पॉवर्टी इंडेक्स जे आहे की मानवी गरिबी निर्देशांक जो आहे याची जी संकल्पना मांडण्यात आली ती मानव विकास अहवाल 1997 मध्ये मांडण्यात आली. ह्युमन पॉवर्टी इंडेक्स किंवा मानव गरिबी निर्देशांक. आणि मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स कधी? 2010. आणि हा जो रिपोर्ट आहे मानव विकास अहवाल परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. कारण का? हे रिलीज कोण करते, पब्लिश कोण करते? ते युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम. आणि त्याचबरोबर ऑक्सफर्डची जी संस्था आहे ती कशावरती काम करते? मानव विकास आणि गरिबी निर्मूलनाच्यासाठी. ह्या 2 संस्थांनी एकत्रित येऊन हे जे काही रिपोर्ट आहेत ते रिपोर्ट पब्लिश केलेला आहे, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट. मग या मल्टी डायमेन्शनल, आता आपण क्वेश्चन समजून घेतलाय, त्याचं उत्तर काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय, पण याच्या पुढे जाणं गरजेचं आहे की मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स मध्ये कोणते कोणते आयाम आहेत. म्हणजे ह्युमन पॉवर्टी इंडेक्स मध्ये आपण एक 1 डायमेन्शनल एकाच पद्धतीने आपण गरिबी मोजतो, वेळेस बहुआयामी दारिद्र्य निर्देशकांमध्ये 3 आयाम आहेत. मग हे 3 आयाम कोणते कोणते आहेत? सर्वप्रथम आहे हेल्थ, त्यानंतर एज्युकेशन आणि तिसरा जो आहे ते स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. आता हेल्थ मध्ये आपण काय मोजतो? याच्यामध्ये मृत्यूदर किती आहे, त्याच्यानंतर बालमृत्यूचं प्रमाण किती आहे. एज्युकेशन मध्ये आपण काय मोजतो? शिक्षणामध्ये की सरासरी शिक्षण किती आहे, शिक्षणासाठी अटेंडन्स किती आहे. आणि राहणीमानाचा दर्जा आहे, यामध्ये आपण काय मोजतो की स्वच्छता किती आहे, स्वच्छ पाण्याची उपलब्धता किती आहे, स्वच्छ इंधन आहे का, इतर ज्या मानवी विकासासाठी ज्या कुठल्या गोष्टी आहेत त्या अवेलेबल आहेत का, ते आपण पर कॅपिटा इन्कम असेल ज्याला आपण काय म्हणतो दरडोई उत्पन्न किती आहे, या सर्व गोष्टी आपण कशामध्ये मोजतो? जी जीवनमानाची जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता आपल्याला ह्या सब घटकांमध्ये म्हणजे उपघटक आहे या मोजमापाद्वारे आपल्याला भेटते. मग हे डेप्रिवेशन जे आहेत, मल्टिपल डेप्रिवेशन आयोगाने याच्यावरती प्रश्न देखील विचारलेला आहे की यांची जर 1/3 1/3 पेक्षा जरी कमी असेल, तृतीयांश जरी कमी असेल तर आपण काय म्हणतो? ती व्यक्ती किंवा तो परिवार काय आहे? गरीब आहे. म्हणजे मानवी गरीब निर्देशकांमध्ये एक काय होती लाईन होती की बाबा तुमची जे कन्झम्पशन किती आहे, उपभोग आधारित जी काय गरिबी होती. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स मध्ये जे गरिबीचे विविध आयाम आहेत, हेल्थ असेल, एज्युकेशन असेल किंवा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग असेल, हे 3 आयाम याच्यामध्ये मोजले जातात. आणि जे ऍडिशनल आहेत जे एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे, कारण का मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स हा सातत्याने न्यूजमध्ये राहणार आहे. आणि हे जे मल्टी डायमेन्शन्स आहेत गरिबीचे हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. सुरेश तेंडुलकर समितीचा अहवाल जो 2009 साली आला, तर तेंडुलकर कमिटीने काय सांगितलं होतं की जी पहिल्यांदा कॅलरी बेस्ड गरिबी भारतामध्ये मोजली जायची, तर त्याऐवजी त्यांनी काय सांगितलं? कॅलरी हा निकष न ठेवता, त्यांनी गरिबीची जी व्याख्या आहे ती ब्रॉडर केली. म्हणजे काय केलं की त्यामध्ये आरोग्य शिक्षण हे नवीन गोष्टी ऍड केल्या.
बरोबर आहे की नाही? जी बास्केट होती गरिबी मोजण्याची ती पण त्यांनी वाढवली. पण हा जो मुद्दा आहे तो प्रश्नाच्या संदर्भात आहे का, की मानवी गरिबी निर्देशकांच्या जागी बहुआयामी दारिद्र्य निर्देशकांची संकल्पना कधी मांडण्यात आली? ती आलेली आहे की मानव विकास अहवाल 2010. आणि या संदर्भातील जी कुठली माहिती, ऍडिशनल माहिती जी आपल्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे ती आपण या प्रश्नांतर्गत डिस्कस केलेली आहे. आता पुढील प्रश्न कशाच्या संदर्भात आहे? पुढील प्रश्न जो आहे तो राष्ट्रीय उत्पादनाच्या संदर्भात आहे. आपण प्रश्न समजून घेऊया. पहिल्यांदा काय विचारलंय की स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमीच कमी असते. आणि दुसरं स्टेटमेंट काय की स्थूल राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश असतो तर निव्वळ राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश नसतो. आता हे दोन्ही पण स्टेटमेंट बरोबर आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, ज्या वेळेस स्थूल हा शब्द येईल, स्थूल हा शब्द येईल त्यामध्ये घसारा ऍड केला जाईल. आणि ज्यावेळेस निव्वळ हा शब्द येईल राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापाच्या संदर्भामध्ये त्यावेळेस घसारा हा वजा केला जाईल. सिंपल. ज्या वेळेस स्थूल शब्द हा येईल तर त्यामध्ये त्या जीडीपी मध्ये तर घसारा हा ऍड केलेला असतो. म्हणजे काय, तो कन्सिडर केलेला असतो, तो वजा केलेला नसतो. आणि निव्वळ मध्ये आपण घसारा वजा करतो. मग फर्स्ट काय विचारलंय यांनी, पहिलं जे स्टेटमेंट आहे की स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमीच कमी असते. बरोबर. स्थूल राष्ट्रीय उत्पादन जे आहे त्यामुळे त्याची व्याख्या काय की एका राष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये एका वर्षामध्ये अंतिम वस्तू आणि सेवांचं मूल्य. मग हे मूल्य जे काय इरेस्पेक्टिव्ह ऑफ जे भारतीय कमवतात की परदेशी कमवतात काय फरक पडत नाही, पण ते भौगोलिक क्षेत्र इथं महत्वाचं आहे. आणि ज्या वेळेस ह्या अंतिम मूल्यातनं आपण घसारा वजा करतो तर आपल्याला काय भेटतं, निव्वळ राष्ट्रीय उत्पादन भेटतं. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट जे आहे की स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमीच कमी असते. पहिलं स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. स्थूल राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश असतो तर निव्वळ राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश नसतो. अशा प्रकारे याचं उत्तर काय येईल, 3. अ आणि ब दोन्ही पण बरोबर आहे. मग याच बरोबर जर अजून ह्या संदर्भातली कॉन्सेप्ट कुठली, आपण स्थूल देशांतर्गत उत्पादन बघितलं, निव्वळ देशांतर्गत उत्पादन बघितलं. आता स्थूल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये काय की या ठिकाणी उत्पादन किंवा उत्पन्न कुठं कमवलं जातं हे महत्वाचं नाही, ते कोण कमवतं हे बघितलं जातं. म्हणजे जीडीपी मध्ये भौगोलिक क्षेत्र महत्वाचं, तर जीएनपी म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये भारतीय नागरिकांनी भले ते देशामध्ये कमवू दे किंवा बाहेरच्या देशामध्ये कमवू दे, कुठे पण कमवू द्या, फक्त ते नागरिकांनी कमवलं पाहिजे, त्याला काय आपण म्हणतो, स्थूल राष्ट्रीय उत्पन्न. आणि त्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातनं ज्यावेळेस आपण काय घसारा वजा करतो तर घसारा वजा केल्यानंतर आपल्याला काय भेटतं, निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न. आणि हे जे निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न भेटतं ते आपल्याला कशाबद्दल भेटतं, ते मार्केट प्राइसेस मध्ये भेटतं आपल्याला, ज्याला काय आपण म्हणतो मार्केट प्राइसला मराठीमध्ये बाजार किंमत देखील म्हणतो. आणि ह्या बाजार किंमत मधनं पुन्हा ज्यावेळेस नेट इनडायरेक्ट टॅक्सेस वजा केले जातात त्यावेळेस आपल्याला जी काय एनएनपी भेटते, निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न भेटतं, ते कशामध्ये भेटतं, घटक किमतीमध्ये भेटतं. आणि त्या घटक किमतीला ज्यावेळेस एकूण लोकसंख्येने भागलं जातं त्यावेळेस आपल्याला काय भेटतं, दरडोई उत्पन्न. आता ही जास्त ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे पण या साध्या फ्लो मध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय की दरडोई उत्पन्न आपल्याला कसं मोजलं जाईल की निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न जे भेटतं ते मार्केट प्राइस मधनं भेटतं. मग त्यामधनं आपण काय करणार की नेट इनडायरेक्ट टॅक्सेस जे आहेत ते वजा करणार आणि सबसिडीज ऍड करणार. मग जे आपल्याला निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न भेटणार ते घटक किमतीमध्ये भेटणार. म्हणजे काय, जे फॅक्टर ऑफ प्रोडक्शनचे 4 घटक आहेत ते 4 घटकांचं उत्पन्न, आणि त्या घटक किमतीला ज्यावेळेस एकूण लोकसंख्येने भाग देतो तर आपल्याला काय भेटतं, दरडोई उत्पन्न भेटतं. आणि ही ऍडिशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, कारण का आयोग हे वारंवार राष्ट्रीय उत्पन्नाच्या जे मोजमाप आहे या संदर्भात जी कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आहे ते नेहमी विद्यार्थ्यांकडनं तपासत असतं आणि हे तुम्ही ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे की भारताच्या, आता हे फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, भारताच्या 2023-24च्या अर्थसंकल्पाबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. पहिलं स्टेटमेंट काय सांगतंय की भरड धान्यास श्री अन्न या नावाने सन्मानित करण्यात आलेले आहे. हे स्टेटमेंट बरोबर आहे. भरड धान्य याला इंग्लिश मध्ये काय आपण म्हणतो, मिलेट्स. काय म्हणतो आपण याला, मिलेट्स.
आता हे मिलेट्सचे प्रकार कोणते कोणते आहेत? याच्यामध्ये ज्वारी येईल, याच्यामध्ये बाजरी येईल, याच्यामध्ये रागी येईल, याच्यामध्ये नाचणी येईल. म्हणजे बघा ज्या पद्धतीने वेळ कशी बदलते. काही काळामध्ये म्हणजे ज्यावेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस शाळेमध्ये भाकरी खाणं हे गरिबीचं लक्षण होतं. पण आजच्या काळामध्ये सरकारच्या हे निदर्शनास आले, हेल्थ एक्सपर्टच्या हे निदर्शनास आले की ही जी भरड धान्य आहेत ही आपल्या स्वास्थ्यासाठी आणि एकूण जे पोषण आहे, लहान बालकांचं पोषण असेल किंवा कुटुंबाचं पोषण आहे, यासाठी ही जी भरड धान्य ही चांगली आहे. त्याचबरोबर भरड धान्याचं जी शेती आहे ती शाश्वत आहे. मग त्या अनुषंगाने सरकार काय करते की ही जे मिलेट्स आहेत, भरड धान्य आहे, यांना काय करते? प्रोत्साहन देते आणि यांना नाव काय दिलं यांनी? श्री अन्न. त्यामुळं परिस्थिती कशी बदलते हे तुम्ही मित्रांनो लक्षात घ्या की 20 वर्षापूर्वी शाळेमध्ये मुलं भाकरी घेऊन जर जायचे असेल तर ते लाजायचे. का? तर भाकरी खाणं म्हणजे गरिबीचे लक्षण होतं. मुलं चपाती घेऊन यायची. आणि आज अशी परिस्थिती आलेली की भाकरी खाणं हे शरीरासाठी चांगलं आहे, स्वास्थ्यासाठी चांगलं आहे. त्यामुळं तुम्ही नेहमी आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे, कारण का वेळ बदलती, वेळेनुसार व्यक्ती बदलतात आणि व्यक्ती जशा बदलल्या त्यानुसार परिस्थिती देखील बदलते. आता दुसरा पॉईंट काय की दुसरा पॉईंट आहे किसान क्रेडिट कार्डच्या संदर्भामध्ये. आता याचं जर आपण चेक केलं तर आयोगाने हे जे सेकंड स्टेटमेंट हे बरोबर दिलेलं आहे. आता हा फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे. जर बजेटचं डॉक्युमेंट बघितलं तर याच्यामध्ये 20,000 कोटीची प्रोव्हिजन केलेली आहे, वेरज आयोगाने हे उत्तर बरोबर दिलेलं आहे. किती? 23,000 कोटीची. ऍक्च्युअल किती हजार कोटी हे दिलेले त्या गोष्टीसाठी हे महत्वाचं नाही, कारण का या संख्या सातत्याने बदलत राहतात. महत्वाचं काय आपल्याला जे परीक्षेसाठी आहे ते म्हणजे किसान क्रेडिट कार्ड काय. आता हे जे किसान क्रेडिट कार्ड काय, शेतकऱ्यांना वेळेवरती आणि अल्प मुदतीसाठी तारण फ्री कर्ज उपलब्ध करून देण्याची एक योजना आहे. यामध्ये होतंय काय की तुम्हाला 7% दराने कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. तर मॅक्सिमम त्याचं लिमिट किती आहे? 3 लाखापर्यंत. तुम्ही जर त्याची परतफेडणी वेळेवरती केलं तर तुम्हाला 2% अनुदान भेटतं आणि वेळेवरती परतफेड केली म्हणून त्याचं काय प्रोत्साहन अजून 1% भेटतं. म्हणजे तुम्हाला व्याज दर किती भेटतो? 4% भेटतो. म्हणजे 3 लाखापर्यंत जे अल्पमुदत कर्ज आहे ते अल्पमुदत कर्ज शेतकऱ्यांना काढणी पूर्व असेल, काढणी पश्चात असेल, शेतीच्या संदर्भातील जे इनपुट असतील, ज्याला आपण मराठीत निविष्ठा म्हणतो, खते असतील, बियाणे असतील इत्यादी, कामगारांची मजुरी देणं असेल, यासाठी किसान क्रेडिट कार्ड ही काय सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि किसान क्रेडिट कार्ड कधीपासून प्रचलित आहे? याची सुरुवात 1998 साली करण्यात आलेली आहे. आणि माझ्या मते की या किसान क्रेडिट कार्डला किती कोटी मंजूर केलेले आहे यापेक्षा किसान क्रेडिट कार्डच्या संदर्भातील जी माहिती आहे ती आपण जाणून घेतली पाहिजे. कारण का नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो नेक्स्ट क्वेश्चन किसान क्रेडिट कार्ड बद्दल जे काय बदल होणार आहेत त्या संदर्भातील असेल, परंतु जी स्टॅटिक इन्फॉर्मेशन आहे किसान क्रेडिट कार्ड बद्दल ती तुम्ही माहिती किंवा माहित असणं गरजेचं आहे. तिसरा मुद्दा काय आहे याच्यामधलं तिसरं स्टेटमेंट की राष्ट्रीय पशुधन मिशन करता 1,000 कोटी रुपये तरतूद करण्यात आलेली आहे. ही 1,000 कोटीची तरतूद न करता इथं 2,500 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे. आता इथं अजून महत्वाचं काय की राष्ट्रीय पशुधन विकास किंवा राष्ट्रीय पशुधन मिशन जे आहे, नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन, हे कशाच्या संदर्भात आहे? हे डिपार्टमेंट ऑफ ॲनिमल हजबंड्री जे आहे यांनी लॉन्च केलेलं मिशन आहे. म्हणजे काय की जे पशुधन आहे त्याची स्टॉक ब्रीडिंग क्षमता असेल किंवा स्टॉक असेल, उच्च दर्जाचे जी जनावरं आहेत पशुधन, मग ते गोट असेल, शेळी असेल, मेंढी असेल, जनावरं असतील, जर्सी गाय असेल, यांची उच्च दर्जाचं वाण उपलब्ध करून देणं आणि या क्षेत्राचा विकास होण्यासाठी हे जे काय आहे, काय कुठलं मिशन? राष्ट्रीय पशुधन मिशन जे आहे ते लॉन्च करण्यात आलेलं आहे. रिसेंटली 2025 मध्ये राष्ट्रीय डिजिटल पशुधन विकास म्हणून लॉन्च करण्यात आलेलं आहे. मग या अंतर्गत काय की डिजिटल पशुधन विकास मध्ये प्रत्येक जनावराचं एक जशी ज्या पद्धतीने व्यक्तींना आधार आहे त्याच पद्धतीने पशूंना देखील आधार, म्हणजे जी आयडेंटिटी आहे ती आयडेंटिटी असणार आहे. आणि आपल्याला नेक्स्ट एक्झामसाठी ही इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट आहे. त्यामुळं आयोगानुसार या प्रश्नाचं उत्तर काय येतं? अ आणि ब. आणि जर आपण चेक केलं तर 23,000 कोटी म्हणजे जे उत्तर आहे 23,000 आपल्याला सापडत नाही, तरी पण आयोगाचं उत्तर आपण प्रमाण मानून याचं उत्तर काय समजू? अ आणि ब.
मग उत्तर काय येईल? केवळ अ आणि ब, उत्तर क्रमांक 2. आता पुढील प्रश्न कशाच्या संदर्भात आहे? प्रश्न क्रमांक 30. प्रश्न कशाच्या संदर्भामध्ये? की भारतीय रहिवाशांसाठी खालीलपैकी कोणते परवानगी असलेले विदेशी चलन व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पार पाडण्यासाठीचे अधिकृत व्यासपीठ नाही? कशाच्या संदर्भात आहे? विदेशी चलन व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने. प्रश्न नीट वाचून घ्या तुम्ही. आता मित्रांनो, फॉरेन एक्सचेंज ट्रान्झॅक्शन जे आहेत, फॉरेन एक्सचेंज ट्रान्झॅक्शन जे आहेत, ज्याला आपण मराठीत काय म्हणतो? परकीय चलन व्यवहार, हा पूर्णपणे मध्यवर्ती बँक जे आहे आरबीआय याच्या अखत्यारीत आहे. म्हणजे याच्यावरती जो कुठला कंट्रोल आहे तो आरबीआयचा आहे. आणि आरबीआयला कुठल्या कायद्या अंतर्गत ज्या कुठल्या पॉवर भेटलेल्या आहेत त्या फेमा, ज्याला मराठीत आपण काय म्हणतो? परकीय चलन व्यवस्थापन कायदा. आणि या परकीय चलन व्यवस्थापन कायद्या अंतर्गत जे काय परकीय चलनाचं व्यवस्थापन असेल, कुणी परकीय चलनामध्ये भाग घ्यायचा, कुणी सहभाग घ्यायचा नाही, कुणावरती बंधनं टाकायची, कुणाला ऑथोराइज करायचं, याचे सर्व अधिकार जे आहेत ते आरबीआय कडे आहे. आणि या फेमाच्या अगोदर फेरा होता, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट, पण त्याच्यामध्ये सुधारणा होऊन कुठला आला? फेमा आला. आणि ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला तुमच्या इकॉनॉमीच्या स्टॅटिक कॉन्सेप्टशी रिलेटेड आहे. मग ज्या वेळेस परकीय चलनावरती जे ट्रान्झॅक्शन आहेत किंवा जो व्यवहार आहे त्याच्यावरती आरबीआयचा कंट्रोल असणार आहे, तर आपल्याला स्टेटमेंट नीट वाचून घ्यायचे. पहिल्यांदा काय की कुठलं अधिकृत व्यासपीठ नाहीये. म्हणजे काय? इंग्लिशमध्ये जर वाचलं आपल्याला तर which of the following is not an authorized platform for residents in India to execute permitted foreign exchange transaction electronically. मग यामध्ये एक मान्यता प्राप्त स्टॉक एक्सचेंज असू शकतो का? जर आरबीआयने याला जर मान्यता दिली 100% असू शकतो. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. सेकंड स्टेटमेंट काय की भारतीय रिझर्व्ह बँक द्वारे अधिकृत बँक किंवा अधिकृत व्यासपीठ, जर आरबीआयने एखादं अधिकृत व्यासपीठ घोषित केलं असेल तर हे नक्कीच करू शकतं. तिसरं काय की फॉरेक्स ट्रेडिंग सेवा देणारे कोणतेही ऑनलाईन व्यासपीठ. आता हे ज्यावेळेस असे एक्स्ट्रीम स्टेटमेंट येतात ना, ज्या पद्धतीने आपण म्हणलो ओनली, सोलली, फक्त, कोणतेही, इथं थोडंसं आपण सजग होणं गरजेचं आहे. कोणतेही नाही, फक्त आरबीआयने, भले ते कुठले व्यक्ती असतील, संस्था असतील, जर यांना ऑथोराइज केलं असेल तर त्या गोष्टीच किंवा त्या संस्थाच जे परकीय चलनचं जे काय व्यवहार आहेत यामध्ये सहभागी होऊ शकतात. आणि चौथं स्टेटमेंट काय की परकीय चलनात व्यवहार करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने प्राधिकृत केलेली बँक, म्हणजे याच्यामध्ये बँक देखील सहभागी होऊ शकते. बँक असू शकते, शेअर मार्केट असू शकतं, व्यक्ती असू शकतात. फक्त त्याला ऑथोरायझेशन जे आहे ते आपल्याला आरबीआय कडनं पाहिजे. मग याच्यामध्ये काय विचारलेलं आहे की पाडण्यासाठी कोणतं अधिकृत व्यासपीठ नाही? याचं उत्तर काय येईल? उत्तर क्रमांक जे ऑप्शन क्रमांक 3. आता पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 31 कशाच्या संदर्भात आहे? हा भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संस्थेचे मुख्य उद्दिष्ट कोणते आहे? याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? नाफेड म्हणतात. नाफेड म्हणजे काय? नॅशनल ऍग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन. आता याच्या नावामध्येच काय दिलेलं आहे? राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन. म्हणजे सहकारी तत्वावरती जे कृषी मालाचं उत्पादन होतंय याचं विपणन करायचं. विपणन करायचं म्हणजे काय करायचं? मार्केटिंग करायचं. म्हणजे ग्रामीण भागामध्ये जे शेतकऱ्यांकडनं जे व्यापाऱ्यांकडनं शेतकऱ्यांचं जे शोषण होतं ते शोषण होऊ नये आणि शेतकऱ्याच्या कृषी मालाला योग्य आणि किफायतशीर भाव भेटण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली. मग या संस्थेची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? या संस्थेची स्थापना 2 ऑक्टोबर 1958 साली करण्यात आलेली. याचं पर्पज, जे उद्दिष्टच हे राहिलेलं आहे की शेतकऱ्यांचा जो कृषी माल आहे व्यापाऱ्यांकडनं त्याचे शोषण न व्हावे आणि शेतकऱ्यांना योग्य आणि किफायतशीर उत्पन्न भेटावं यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली.
मग ही संस्था कशावरती फोकस करते, तर मग स्टोरेज असेल, प्रोसेसिंग असेल किंवा विपणन असेल, मार्केटिंग असेल, या गोष्टींकडे लक्ष देते. आणि या क्षेत्राचं जो काही विकास असेल किंवा ब्रँडिंग डेव्हलपमेंट करण्याचं काम जे आहे नाफेड नावाची संस्था करते. मग आता ऑप्शन काय, की कर्ज वाटप करणे, ग्रामीण औद्योगिकरणाला चालना देणे, स्वस्त दरात उत्पादन विकणे, आता इत्यादी गोष्टी हे काय मेन मुख्य ऑब्जेक्टिव्ह किंवा मुख्य वैशिष्ट्य नाही. मुख्य वैशिष्ट्य काय, मुख्य वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे कृषी मालाचे सहकारी तत्वावर विपणन करण्यास प्रोत्साहन देणे. म्हणजे सहकारी तत्वावरती जो काय कृषी माल उत्पादित होतोय त्याचं काय करणं, विपणन करणं किंवा मार्केटिंग करणं. आणि याचं उत्तर काय येईल, क्वेश्चन क्रमांक 31 ऑप्शन क्रमांक फक्त क काय येईल याचं, फक्त क ला ऑप्शन 3 फक्त क. आता पुढील प्रश्न कोणता आहे, तो आहे 32. 32 कशाच्या संदर्भात आहे, भारतीय अर्थसंकल्पासंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे. म्हणजे अर्थसंकल्पाच्या संदर्भात, बजेटच्या संदर्भात यांनी विधान विचारलेले. आपण एक एक विधान पहिल्यांदा वाचून घेऊ आणि ते बरोबर आहे की नाही याची खातरजमा करू. आता पहिलं विधान काय, की भारतीय अर्थसंकल्पनाचा दस्तावेज एकूण जमा व खर्च दर्शवितो. इथं काय पाहिजे, इथं जमा व खर्च पाहिजे. हे स्टेटमेंट काय बरोबर आहे. भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज एकूण जमा आणि खर्च दर्शवतो, हे बरोबर आहे. सेकंड, भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज राजकीय तूट दर्शवतो, हे सेकंड स्टेटमेंट पण बरोबर आहे. तिसरं, भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज प्राथमिक तूट दर्शवितो. आपण हे जे राजकोषीय तूट काय, प्राथमिक तूट काय किंवा परिणामकारक महसुली तूट काय हे थोडक्यात समजून घेऊ, पण सद्यस्थितीला आपण स्टेटमेंट बरोबर आहे का नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. की भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज राजकोषीय तूट दर्शवतो, बरोबर स्टेटमेंट आहे. भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज प्राथमिक तूट दर्शवतो, हे स्टेटमेंट पण बरोबर आहे. आणि भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज परिणामकारक महसूल तूट दर्शवतो, हे स्टेटमेंट बरोबर आहे. यामुळे याचं उत्तर काय येईल, वरील सर्व, ऑप्शन क्रमांक 4. आता जो भारतीय अर्थसंकल्प आहे या संदर्भातलं आपल्याला परीक्षाभिमुख माहिती कोणती आहे, तर ती म्हणजे कलम क्रमांक किंवा कलम 112 अंतर्गत केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, आर्थिक विवरणपत्र असा शब्दाचा वापर करण्यात आलेला आहे. बजेट ह्या शब्दाचा वापर कुठंच करण्यात आलेला नाही. आर्थिक विवरणपत्र, आणि या आर्थिक विवरणपत्रामध्ये येणाऱ्या वर्षासाठी अंदाजे खर्च आणि अंदाजे उत्पन्न याचा काय असते, याचा हिशोब ह्या विवरणपत्रामध्ये आपल्याला भेटतो. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट बरोबर. आता राजकोषीय तूट म्हणजे काय, फिस्कल डेफिसिट, की टोटल अर्निंग आणि टोटल एक्सपेंडिचर. मग याच्यामधली जी काही कमतरता आहे ती कमतरता आपल्याला कशामध्ये दिसते, फिस्कल डेफिसिट. आणि ह्या फिस्कल डेफिसिट अंतर्गत केंद्र सरकारला किंवा राज्य सरकारला मार्केटमधनं किती प्रमाणामध्ये कर्ज उचलावं लागेल याकडे जनसामान्यांचं लक्ष वेधून घेतात. मग त्यामुळं फिस्कल डेफिसिट इज किंवा राजकोषीय तूट काय, की सरकारचं एकूण उत्पन्न वजा एकूण खर्च, आणि हा उत्पन्न जो खर्च भागवण्यासाठी जी काय ऍडिशनल उत्पन्न आहे, जी मार्केटमधनं आपल्याला व्याजाच्या रूपामध्ये घ्यायचंय किंवा कर्जाच्या रूपामध्ये घ्यायचंय, यावरती लक्ष काय टाकतो, राजकोषीय तूट. आता ही जी प्राथमिक तूट जी आहे ना, ज्याला काय म्हणतो आपण प्रायमरी डेफिसिट, ही प्रायमरी डेफिसिट कशावरती लक्ष केंद्रित करते, ही जी प्राथमिक तूट जे आहे, प्रायमरी डेफिसिट, ज्यावेळेस फिस्कल राजकोषीय तूट मधनं जी व्याज देयक असतात, व्याज देयक म्हणजे काय, म्हणजे पाठीमागील वर्षी केंद्र सरकारने किंवा अगोदरच्या सरकारने जे कुठलं कर्ज उभारलंय त्या कर्ज उभारणीला व्याजाच्या स्वरूपामध्ये सरकारचं किती उत्पन्न जातं आणि ते उत्पन्न गेल्यानंतर किंवा किती खर्च राहिल्यानंतर जे कुठलं जे काय तूट दर्शवतं त्या तुटीला आपण काय म्हणतो, प्राथमिक तूट असं देखील म्हणतो. म्हणजे काय, की सरकारचा चालू वर्षातील जो काय परफॉर्मन्स आहे तो इव्हॅल्युएशनचं काम जे आहे ती प्राथमिक तूट करते. पुन्हा एकदा, जी व्याज देयक आहेत, फिस्कल राजकोषीय तूट वजा व्याज देयक, कुठली व्याज देयक, पाठीमागील वर्षामध्ये
जे सरकारने कर्ज उभारलं होतं त्यावरती जे काय व्याज देणं आहे सरकारला चालू वर्षामध्ये, ज्यावेळेस ते वजा करतो आपल्याला काय भेटतं, आपल्याला प्राथमिक तूट दर्शवते. आणि ही प्राथमिक तूट म्हणजे काय, की सरकारने चालू वर्षामध्ये जी काय कामगिरी केली त्याचं विश्लेषण म्हणजे प्राथमिक तूट आहे. ही परिणामकारक महसूल तूट म्हणजे काय, आता सरकारचं उत्पन्न जे आहे ते दोन प्रकारचं असतं आणि उत्पन्न आणि खर्च. आता हे उत्पन्न महसुली असतं, त्याचबरोबर भांडवली पण असतं. आणि या महसुली उत्पन्नाची वैशिष्ट्य अशी की महसुली उत्पन्न जे आहे ते कुठल्याही प्रकारची दायित्व निर्माण करत नाही. म्हणजे कुठलं जी काय लायबिलिटी आहे सरकारला भविष्यात जाऊन कुठल्याही प्रकारची परतफेड या महसुली उत्पन्नामध्ये काय करायची नाही. आणि दुसरा पार्ट म्हणजे महसुली उत्पन्नामध्ये सरकारची जी काय एकूण मालमत्ता आहे याच्यामध्ये काय कमतरता होत नाही. वेराज भांडवली उत्पन्नामध्ये काय होतं, भांडवली उत्पन्नामध्ये सरकारची एकूण मालमत्ता कमी होतं, त्याचबरोबर किंवा सरकारवरील जे दायित्व आहे किंवा जी लायबिलिटी आहे ती लायबिलिटी वाढते. मग आता प्रश्नामध्ये काय विचारले की परिणामकारक महसूल तूट म्हणजे सरकारचा एकूण महसूल उत्पन्न किती आणि महसूल खर्च किती याचा लेखाजोखा म्हणजे काय, इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट. मग ह्या इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट मध्ये आपण हे दर्शवण्याचा प्रयत्न करतो की महसुली खर्चापैकी किती टक्के खर्च हा भांडवली मालमत्ता क्रिएट करण्यासाठी केला गेलेला आहे. म्हणजे सरकार काय सांगते की आम्ही जरी खर्च हा महसुली असेल यामधनं आपण ज्या काय स्थावर मालमत्ता क्रिएट केलेला आहे ज्याचा फायदा अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी केला जाऊ शकतो. अशा प्रकारे आपण याच्यामध्ये हे जे चारही स्टेटमेंट आहेत हे चारही स्टेटमेंट नीट समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या स्टेटमेंटवरती भविष्यामध्ये 100% आयोग कशानं म्हणजे शब्दरचना फक्त वेगळी असेल, कॉन्सेप्ट हीच असेल, त्या अनुषंगाने हा क्वेश्चन देखील इम्पॉर्टंट होतो. त्यामुळे याचं उत्तर काय येईल, वरील सर्व चारही स्टेटमेंट बरोबर आहे. आता क्वेश्चन नंबर 33 कशाच्या संदर्भात आहे, जोड्या लावा. आता कुठल्या कुठल्या विचारले की क्रांती विचारलेली आहे आणि उत्पादन विचारलेले. आता हरित क्रांती कशाच्या संदर्भात आहे, अन्नधान्याच्या संदर्भात आहे. सोनेरी क्रांती कशाच्या संदर्भात आहे, ती फळांच्या उत्पादनाच्या संदर्भात आहे. निळी क्रांती म्हणजे काय, मत्स्य उत्पादन किंवा सागर पाण्याच्या संदर्भात आहे. वेरच पिवळी क्रांती जी आहे ते तेलबियांच्या संदर्भात आहे. मग याचं अ काय येईल 3, याचं उत्तर काय येईल ऑप्शन क्रमांक 3, अ 3, ब 4, क 2 आणि ड 1. मग आता ही हरित क्रांती याच्याबद्दल ऍडिशनल माहिती आपण समजून घेऊ. हरित क्रांती कशाच्या संदर्भात होती, हरित क्रांती जी होती ती हाय हिल्डिंग जे काय बी बियाणे होते, व्हरायटीज होते, ज्या वाण होत्या कशाच्या पिकांच्या, त्या संदर्भात कधी लॉन्च करण्यात आलं होतं 1960-70च्या दशकामध्ये. याचं पर्पज काय होतं की फूड सिक्युरिटीमध्ये आत्मनिर्भरता, म्हणजे ज्या काय खाण्यासाठी आपल्याला गहू लागतोय, तांदूळ लागतोय, यामध्ये आत्मनिर्भरता, कुणाकडे मागू नये, मागून न लागावं या संदर्भातील ही क्रांती होती. मग याच्यावरती प्रामुख्याने भर कशाच्या वरती देण्यात आला होता, हाय यील्डिंग व्हरायटीज असतील, खतं असतील, बियाणं असतील, आणि या अनुषंगाने आपल्याला गहू आणि तांदळाचं उत्पादन वाढवायचं हा प्रयत्न याच्यामधनं केला गेलेला आहे. सोनेरी क्रांती जी आहे ही कशाच्या संदर्भात आहे, हे फळांचं, फळ असतील, भाज्या असतील, मध असतील आणि फुले असतील. म्हणजे याच्यामध्ये उद्या जाऊन जर सोनेरी क्रांती कशाच्या संदर्भात विचारलं तर याच्यामध्ये मध जर ऑप्शन असेल तर ते पण बरोबर आहे. आणि याचा कालखंड कधीचा आहे, याचा कालखंड 1991 ते 2003चा कालखंड आहे. 1991 ते 2003. आणि याच्यावरती फोकस कशाचा केलेला आहे की फळांचं उत्पादन जास्तीत जास्त, म्हणजे काय, शेतीबरोबर फळांचं उत्पादन जास्त करायचं आणि शेतकऱ्यांची जी उत्पन्न आहे त्या उत्पन्नामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न या सोनेरी क्रांतीमध्ये करण्यात आलेला आहे. निळी क्रांती कशावरती, मत्स्य उत्पादन. मग हे मत्स्य उत्पादन देशांतर्गत असेल, शेततळ्यांमध्ये असेल किंवा समुद्रामध्ये असेल, जास्तीत जास्त मत्स्याचं उत्पादन करून जी फूड सिक्युरिटी अचीव करण्याचा प्रयत्न ही निळी क्रांती याच्यामध्ये करण्यात आला. आणि ही जी पिवळी क्रांती आहे, पिवळी म्हणजे काय, तेलबिया, मोहरी असेल, भुईमुग असेल, सोयाबीन असेल, या अंतर्गत जे इडिबल ऑइल आहे
त्या एडिबल ऑइलचं प्रोडक्शन वाढवून ऑइलच्या संदर्भात आत्मनिर्भरता वाढवणं. आणि ही जी पिवळी क्रांती आहे याची सुरुवात कधी करण्यात आली होती? 1980च्या दशकामध्ये. आणि याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की बाबा ही जी पिवळी क्रांती आहे यामध्ये आपण सक्सेसफुल किंवा यशस्वी झालेलो आहे? तर बिलकुल नाही. आजही भारत मोठ्या प्रमाणामध्ये जे खाद्यतेल आहे ते बाहेरील देशामधनं आयात करत आहे. आणि याचं जे काही फळ आहे, म्हणजे ज्या पद्धतीने हरित क्रांती सक्सेसफुल झाली त्या पद्धतीने ही जी पिवळी क्रांती जी आहे कशाच्या संदर्भामध्ये? खाद्यतेलाच्या संदर्भामध्ये एवढी सक्सेसफुल होताना आपल्याला दिसत नाही. आणि त्या कारणास्तव आपल्याला हे तेलबिया उत्पादन किंवा पिवळी जी क्रांती आहे ही नेक्स्ट एक्झामसाठी पण रिलेव्हंट राहते. त्यामुळे याचं उत्तर काय येईल? ऑप्शन क्रमांक 3. आता क्वेश्चन क्रमांक काय? क्वेश्चन क्रमांक 34. भारतीय संविधानातील अनुच्छेद मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पाची परिभाषा केली आहे. कुठल्या अनुच्छेदामध्ये केंद्रीय अर्थसंकल्पाची परिभाषा केलेली आहे किंवा व्याख्या दिलेली आहे? ते आहे अनुच्छेद 112. हे तुम्हाला माहितीच असलं गरजेचं आहे. त्याचबरोबर कलम 110 कशाच्या संदर्भात आहे? कलम 110 मनी बिलच्या संदर्भात आहे. कलम 114 कशाच्या संदर्भात आहे? ॲप्रोप्रिएशन बिल जे आहे त्या संदर्भात आहे. तर कलम 117 कशाच्या संदर्भात आहे? जे फायनान्स बिल आहे, ज्याला आपण काय म्हणतो? वित्त विधायक. वित्त विधायक आणि ॲप्रोप्रिएशनला काय म्हणतो? विनियोजन विधेयक. हे तिन्ही. आता ॲप्रोप्रिएशन बिल अँड फायनान्स बिल इज इक्वल टू मनी बिल, हे पण तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. पॉलिटीचे क्वेश्चन आहे. याच्यात विचारलं कसं की केंद्रीय अर्थसंकल्पाची जी काय व्याख्या आहे, परिभाषा कशामध्ये दिलेली आहे? 112. त्यामध्ये बजेट हा शब्द कुठेच वापरलेला नाही. त्यांनी काय सांगितलंय? आर्थिक विवरण पत्र असं या ठिकाणी त्या अनुच्छेदामध्ये उल्लेख केलेला आहे. अनुच्छेद 120 कशाच्या संदर्भात आहे? संसदेमध्ये कुठली भाषा वापरावी या संदर्भात आहे. अनुच्छेद 113 जो आहे, जी काय डिमांड फॉर ग्रांट्स आहेत, अनुदानांसाठी जी काय प्रोसेस आहे ती प्रोसेस हायलाइट करण्यासाठी हा अनुच्छेद 113 आहे. आणि अनुच्छेद 116 हा कशाच्या संदर्भात आहे? हा वोट ऑन अकाउंट किंवा वोट ऑन क्रेडिट या संदर्भात हे आर्टिकल आहे. आणि हे तुम्ही ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे 34 नंबर प्रश्नाचं उत्तर काय येईल? अनुच्छेद 112. यामध्ये केंद्रीय अर्थसंकल्पाची परिभाषा करण्यात आलेली आहे. आता शेवटचा प्रश्न, गट ब चा अर्थव्यवस्थेचा शेवटचा प्रश्न. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? यांनी काय विचारले की बरोबर विधान कोणतं आहे? स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट नसते. आता आपण थोड्या वेळापूर्वीची संकल्पना बघितली की जीडीपी मध्ये भौगोलिक स्थान महत्वाचं आहे. जीएनपी मध्ये ते उत्पन्न कोण कमवतं, म्हणजे नागरिकांनी कमावले का ते महत्वाचं आहे. वेळेस जीडीपी मध्ये भौगोलिक स्थान महत्वाचं आहे. आणि याच्यामध्ये काय सांगितलंय की स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट नसते. हे स्टेटमेंट बरोबर आहे. स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमवलेले उत्पन्न समाविष्ट असते, हे सेकंड स्टेटमेंट चुकीचं आहे. त्यामुळे बरोबर काय येईल? फक्त ऑप्शन क्रमांक ए, फक्त अ. जसं आपण थोड्या वेळापूर्वीच बघितलं की जीडीपी, जीएनपी ऍट मार्केट प्राइसला ज्यावेळेस आपण जीडीपी त्याच्यामधनं अप्रत्यक्ष कर वजा करतो, अनुदान ऍड करतो, तर आपल्याला काय भेटतं? स्थूल राष्ट्रीय उत्पन्न घटक किमतीला. आणि त्या घटक किमतीला ज्यावेळेस एकूण लोकसंख्येने भाग देतो तर आपल्याला दरडोई उत्पन्न ही संकल्पना भेटते, जी आपल्या एक्झामच्या दृष्टीने गरजेची आहे. त्याचबरोबर ती नेक्स्ट म्हणजे याच्यावरती हा प्रश्न विचारू शकतात, कारण का राष्ट्रीय उत्पन्न मोजमापामध्ये ह्या ज्या 5-6 संकल्पना आहे ह्याच महत्वाच्या आहेत. आणि ह्या एकदा तुम्ही समजून घेतल्या तर कशा प्रकारे जरी प्रश्न विचारला तुम्ही तो आरामशीरपणे एक्झाम मध्ये टॅकल करू शकता. सो दॅट वॉज ऑल फॉर जी काही गट ब ची 2024 ची गट ब ची जी परीक्षा झाली, यामध्ये जे अर्थव्यवस्थेचे जे प्रश्न होते यांचं आपण सखोलपणे एकदम विश्लेषण केले. प्रश्नाचं विश्लेषण आणि यावरून भविष्यामध्ये काय कुठला क्वेश्चन तयार होऊ शकतो का हे देखील याच्यामध्ये बघितलं आहे. यानंतर आपण गट क चे जे पूर्व परीक्षेचे इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन आहे हे देखील बघून घेणार आहोत.